अभी रात के 8 बजे एडिटिंग कर ही रहा था मैं। भाई जी बोले चलो हमारे यहाँ पे खाना खाने के लिए, वो रहा अपना वहाँ पे टेंट, और अभी इनके साथ जा रहा हूँ मैं खाना खाने के लिए इनके घर पे। चलो हर हमारे दोस्तों, मैं MH45 राइडर विश्व यात्री। अभी मैं हूँ नेपाल में, और अभी मैं 2 दिन के अंदर अंदर में पहुँच जाऊँगा हमारे इंडिया के अंदर। परसों में इंडिया के अंदर हो जाऊँगा, सिलीगुड़ी बॉर्डर से दार्जिलिंग तरफ में जाऊँगा अभी। और सुबह सुबह देखो क्या हो रखा है यहाँ पे, ये देख लो पाणी, ये देख लो। आता माहिती आहे नाही पाणी कशामुळे आतमध्ये आलं हेच कळलं नाही। टेंट तर चांगला आहे, पण आतमध्ये पाणी कसं काय येतं हे तुम्हाला सांगतो मी। माझे टेंट आहे का नाही जुनं झालं आहे, त्यामुळं येवा पाणी हवा, येवा ह्याला ह्याचा वलचारपणा ह्याला लागला आहे बघा पाणी इथं। काय अडचण नाही असू द्या, सकाळी 7 वाजता आहे, निघायचं आहे। पॉवर बँक चार्जिंग लावायची, चार्जिंग घेऊन बोल मग चार्जिंग कमी चार्जिंग करून किंवा मोबाईलला चला। वो वहाँ पे रहा अपना टेंट, और मैं जा रहा हूँ भाई बाथरूम के लिए, क्योंकि भाई यहाँ पे आसपास में कोई बाथरूम ही नहीं है। तो भाई अपना एक खुला वातावरण है, इसको बाथरूम समझ लेना भाई। अभी भाई देखो यार, अभी यहाँ पे ऐसा है सिचुएशन कुछ ऐसी होती है ना, तो उस टाइम पे कुछ नहीं कर सकते। बहुत लोग कमेंट आते कहा जाते हैं बाथरूम में, तो ये होता है खुला वातावरण यहाँ पे। चलो कल रात यहाँ पे मैंने पावर बैंक चार्ज पे लगा दिया था, ये देख लो इससे फुल हो गया भाई। लेकिन मेरा अभी फ़ोन बंद पड़ गया, तो अभी मेरे को फ़ोन चार्ज पे लगाना पड़ेगा। चलो फ़ोन चार्ज पे लगाता हूँ, बंद पड़ गया, मेरे को रील छोड़नी थी कि बाबा टेंट ईद का वाला है का नहीं बोले तो इसको मैं क्या करूँगा ना, इसको मैं एक दिन सुखाने के लिए डाल दूँगा। लेकिन फ़िलहाल तो अभी तो सुखाने के लिए नहीं डाल सकता यार, क्योंकि अभी जो है ना, अभी जो मेरे को निकलना है। तो कुत्ते ने भी सुबह सुबह कार्यक्रम कर दिया, यहाँ से मूत के चला गया और ऊपर से मिट्टी भी डाल के चला गया। अपना तो ज़िंदगी ऐसा है भाई, कोई भी मूत के चला जाए और ऊपर से मिट्टी भी डाल के जाए ताकि पहचानने को ना है। फिर कोई बात नहीं, चलो आगे बढ़ते हैं जिंदगी की लाईफ। तर भावांनो, फायनली आता एक माझ्या टेंटमध्ये सामान आहे, सायकली टाकून झाले, ती पण अर्ध बरंच सामान राहिले अजून टाकायचं। काय तुम्हाला सांगायचंय, सकाळ सकाळी इतका राडा वाढला कसं काहीच कळत नाही मला। ही फरसांची बॅगा ही वाढली का नाही, त्यामुळे जर थोडा अपदा व्हायला लागली, माझे सामान नीट पॅकिंग करायला ह्याच्यावर काय अडचण नाही। फक्त आता टेंट काढत राहिला, पण टेंट वाला आहे त्यामुळे मला काढ वाट नाही, पण काय अडचण आता काढायचं लागत नाही तर संध्याकाळच्या वाशीत होईल भयंकर। काढू सगळं टेंट, टाकू ह्याच्यावर आणि निघू सरळ पुढं सिलीगुडी बॉर्डरकडं। चला हे बघा मोबाईल ठेवला आहे आम्ही चार्जिंग लावून पॉवर बँकला, बोटं हे अशी। चला पाहून 1 तास झालं पॅकिंग करतो, किती 1 तास कंप्लीट अजून पॅकिंग व्हायला नीट की अजून, आणि केलं तर परत अजून लागतंय काढायला थोडा काय माणसं कॅमेरा बघितलं ह्यांना बोलायचं देतो बोलायला। आता सगळं सेटअप केलं, अजून फिरवून सोडायचं। इतकं डोकं फिरलं का नागपूरच्या कुठे बोलत नाही, लई मस्त फिरायला लागले, पण आता जाऊन दे असं काढायला लागतं, काय करायचं। हर हर माझ्या भावांनो, आई अंबाच्या नावानं चांग बोल तर तुमचा भाव निघलेला तर आहे बरं काहीत ना, पण पॅकिंग राहिलेली अजून पॅकिंग राहिली, त्यामुळे मी अजून थोडं पुढे जाणार नाही। अरे वा साईडला पाणी झालं होतं आंघोळीला, पण आंघोळ तर कालच गेली ना, आता 4 दिवस नाही करायची। चला टायरामध्ये हवा लय कमी आहे, हवा कमी नाही बोवाची जास्त झाला या। इकडली बसवाली का नाही निवड डोक्यात सांगायची राव, लय आपदा। फाइनली आपका भाई हो चुका है फुल्ली रेडी एकदम मस्त में।
ऐसा लग रहा है भाई ना क्या हूँ, इतना मैं गोरा दिख रहा हूँ, लेकिन सही बात ये है ना, मैं क्रीम लगाना स्टार्ट कर दिया इसलिए मैं थोड़ा गोरा पड़ा हूँ यार, नॉर्मल पड़ा हूँ यार, ज़्यादा नहीं। अभी नाश्ते का बंदोबस्त करते, रात में तो भूखे ही सोए थे, मतलब चिवड़ा खाया था, नमकीन था वही खा लिया था मैंने, और अभी से जो है बोला गया ना हिंदी और मराठी दोनों मिक्स हो जाएंगे, मतलब दोनों ऑडियंस को समझ आएगा हिंदी और मराठी। तर चला जाऊ पुढं बघू, समोसा कुठं भेटतोय, समोसा खाऊ घ्या चला। तर भाऊ इथं बघा सायकल टायर हवा नाही, हवा भरून घ्यावा म्हणलं आधी, पुढे निघाव, हवा लई कमी टायर। चालू की सिचुएशन में भाई रास्ता एकदम डेंजर लगा है, क्योंकि रोड ऐसा पूरा ऊपर नीचे पूरा, कहीं पे एक लेवल में है ही नहीं। तर ही अशी कमला नदी आहे आणि आपण सलग निघालेलो आहे बघा। इकडली नदी लई मोठी, पण पाणी जायचं फक्त इकडल्या साईडने पाणी जातं या, तिकडे बांधारा बी आहेत, तिकडे पाठीमागं लांब बांधारा आहेत, सलग निघालेलो या। अजून सिलिगुडीची बॉर्डर किती मी इथनं बघितलं नाही, पण जवळ आहे, म्हणजे 300 किलोमीटर आसपास आहे असं म्हणते माणसं, बघू। रस्त्याची कंडिशन अशी आहे जणू काय असं वाटतंय अंग्रेजाच्या जमान्यातल्या रस्त्याने चालतो असं वाटायला लागलं या, एकदम खराब रस्ता लागला या, कुठंच नीट नाही रस्ता, बापरे। मागाशी टायरात हवा भरली परिणाम मला आता दिसतात या, सायकल इतकी आदळती काय सांगायचं नाही। गावातला आबा इथं, हॅलो बोला की आबा, काय चाललंय? आता नेपाळ मध्ये आहे, भारतात येतोय 2 दिवसामध्ये। होय होय, काय चाललंय तुमचं? तब्येती बरी आहे का? हो हो बरं आहे माझं, काय अडचण नाही। हा तब्येती बरी का? बर, काय तुमची आठवण येते सारखी मला, पण काय मी असं दुसऱ्या देशात असल्यामुळे मला फोन करा येत नाही व। हा आय नसते घरी, आय जाती बाहेर जाते आहे कामाला। हा ते रानाचं माळवण मागलं असतं या, काय गावाची नावच माहित नाही मला तरी इकडल्या। थांबलो इथं आज 1 मिनिट झालं थांबलो होतो, आमच्या गावातल्या एक आबा इथं, आमच्या गावातल्या आबाचा फोन आला, त्यांचा लय जीव माझ्या पहिले रडत्यात, गणा तो इथे कसा राहिला का काय करत भाऊ, हेच खरं प्रेम आहे भाऊ, पैशानं कोणता मोठं नसते, मोठं माणूस असतोय ते फक्त मनानं, आणि आतल्या काळाचा माणूस मोठा असतोय, पैशानं माणूस कधी मोठा होऊ शकत नाही, तुम्ही फक्त तुमचं मन मोठं राहून द्या। आमच्या आबा इथं गावातलं मांगाचं, गणा कसं इतक्या दिवस काढलं रे बापू, तो तिकडं रडत्यात माझ्यासाठी कधी कधी येऊन, लय वाईट वाटतं मला तर। तेवढं एकच आमच्या गावातलं माणूस आहे ती माझ्या मनापासून प्रेम करणारा, ती माणूस खरा आहे, आणि खरंच बघा लय भारी वाटतं मला त्यांचा म्हणाला। 3-4-5 वेळा घरी आलो होतो आमच्या, पण ते हे झालं असं इशू झाला की आय आमची सारखी राहणार असते ना, तर त्यामुळं फोन करायला ही म्हणजे जमत नाही ना, असं झालं तर त्यामुळे म्हणलं का दादा कधी आणलं नाही, त्यांना म्हणलं आता इथं 2-3 महिन्यानं, बरं बरं चालतं ये म्हणलं, असं ही तर खरी माया तर ही असते रे भावांनो। चला चला त्या जीवावर आणलंय मला, म्हणजे इतका भयंकर रस्ता आहे का नाही, आणि त्यातनं मी सायकलच्या टायरामध्ये हवा भरली आहे, कारण की टायरामध्ये हवा कमी होती आणि त्यातमध्ये वजन वाढलं होतं, त्यातमध्ये अजून दाबायची, त्यामुळे हवा भरली, आता सायकल उड्या मारायला लागली आहे, उड्या पण अशा नाही मारत, लय मोठ्या उड्या मारती। रस्त्याच्या कडेला थांबून एखादा चहाचा गोट घ्यावा म्हणतोय भावांनो, काय म्हणणं येतं घेतला पाहिजे का नाही, कारण की चालून सकाळ धरणं भावांनो मी आतापर्यंत 40-30 किलोमीटर काढलं, 25-30 किलोमीटर सकाळ धरणं अंतर काढलंय मी, कारण की मला आपल्या भारतात जायचं रे भावांनो, भारतात समोसा खायची इच्छा आहे पण भूक नसल्यामुळे गप बसलो या,
भूक लागल्यावर बघा हे खायला ना हे आहे इकडं. आपण काय करू 2 टमाटे घेऊ आपल्याला भेळ करायची खायला. चला मामा 2 टमाटर दे ना. तर भाऊ ना आपण 2 टमाटे घेऊ आपल्याला भेळ करायची आहे. 2 टमाटर दे ना. हां 2 टमाटो 2 टमाटे घेऊ भेळ करायची. आपण सामान घेतो पुढे जाऊन मग भेटू तुम्हाला. तर आपल्याला घ्यायचं चाकू. शेजारी दुकान आहे जाऊ तिथून चाकू घेऊ आता. चला क्या बोलो चाकू है सब्जी काटने वाला चाकू होता है ना वो छोटा लेना कि बड़ा छोटा वाला. तो भाई अभी हम नेपाल में तो है लेकिन यहाँ की मेन बात बताता हूँ. अभी जिस जगह पे मैं हूँ ना भाई यहाँ पे नेपाली लोग नहीं है. ये बस गांव का नाम नेपाली है ठीक है. लेकिन यहाँ के लोग नेपाली नहीं है. यहाँ के जो लोग हैं ना अभी यहाँ के लोग ऐसे लगे भाई ऐसा लग रहा है एमपी में या यूपी में हो ऐसा लग रहा है मेरे को. हाँ अभी लगा ना भाई रोड सही. अब रोड सही लगा मेरे को. ये काय करतोय काय बोलतोय भावना. आपल्याला घ्यायचंय ना ती सेफ्टी जॅकेट असते तुम्हाला माहिती आहे का. ती रिफ्लेक्टर की पोपटी कलरचं असते ती. मी बघतोय बरेच जण आता रस्त्याचं काम चालू आहे तर रस्त्याकडलं जी माणसं आहेत ना जे काम करते ती त्यांना घातलेली आहे ती. तर ती मला पण घ्यायचं आहे. मी बघतोय या कुठं भेटतंय ती. हे तर म्हणते ती हार्डवेअरच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल कुठं तरी. बघतो आता हार्डवेअर दुकान कुठं भेटतंय ती. माणसाला काम सोडून पत्ते खेळत बसते ती. आश्चर्य करण्याची गोष्ट आहे. आता रस्त्याच्याकडे निघालेलो मस्त मध्ये म्हणलं पाण्याची बाटली भरून घ्यावं. पाण्याची बाटली भरायला तर ही भाऊ म्हणलं की भाई आ जाओ चाय भी पी के अभी मस्त मैं भी जा रहा हूँ. सोचा एक बार और चाय लिए. भाई को बोला दूसरी और एक थी ना तो 2 चाय ले रहा हूँ 3 के लिए. रुक जाओ इधर ही 2 दिन मेरे पास रह के जाओ कोई बात नहीं. अरे भाई आप मेरा अपना देखो यहाँ के लोगों को यार बहुत बड़ा मन है. मतलब बनते 2 दिन और रुकने के लिए बोल रहे हैं. इधर ही आराम से. अरे नहीं भाई आगे तो चलना पड़ेगा. चलिए कोई बात नहीं. आपका मन बहुत बड़ा है उसके लिए तो भाई मैं क्या बोले अभी. हर इंसान को ऐसा होना चाहिए भैया. बिल्कुल सही बात है. कहीं पे किसी के साथ कोई शिकायत नहीं रहेगा. कोई खामियां नहीं रहेगी. बिल्कुल सही बात है. हम तो वही सोचते हैं सब अगर अच्छा रहेगा तो दुनिया में कोई किसी का साथ. बिल्कुल 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 सही बात. इंसान हैप्पी रहेगा. ये नहीं 24 आवर्स हैप्पी रहेगा. हम वही चाहते हैं. बिल्कुल समुदाय का. बिल्कुल सही बात. हाँ हो गया कुछ ना कुछ सीन हो गया यहाँ पे. पुलिस वाला रुका है गाड़ी वाले रुके हैं. ठोक दिया किसी को. काहीतरी झालं काय झालं काहीतरी. न लक्ष देता फोकस युअर गोल. गणेश भाई तुम आगे चलो. मी आतापर्यंत 3 किलोमीटरमध्ये 3 कोल्हे मेलेलं बघितलं. 3 नाही 2 किलोमीटरमध्ये. एक आता शेजारी मेलं होतं ना आता इथं पाठीमागे मेला होता. मला वाटतं इकडल्या भागात कोल्हे येतं काय की वाईट झालं रे. हां तर असा हायवे आहे. त्या हायवेच्या कडला मी असा साईडला सायकल घेतली आता मस्त मध्ये. कांदा बिंदा मस्त सगळं आहे. कोथिंबीर आहे टमाटे आहे ती पातीला आहे. आणि काल रात्र आपला चिवडा आहे जी त्या भाऊन दिला होता. चिवडाची थोडी बेळ बनवून खातो. भाऊन लई भूक लागली खतरनाकमध्ये. हॉटेलवर नाही खाणार मी. जोपर्यंत माझ्यापाशी खायला तोपर्यंत मी ती खाऊन टाकणार मग हॉटेलवर खाणार. तोवर नाही. हॉटेलवर मी आता बी खाऊ शकतो पण तसं नाही. पैशाची किंमत करा अन्नाची किंमत करा. जी आहे आधी ती खावा मग नंतर पुढे बघा. हे मेन आहे. चलो आधी तर तैयार करूया. तो कुछ ऐसा काट के लिया और ये छिड़क दिया इसके ऊपर मैंने नींबू मस्त में. और अभी मैं आहा ओके. तो अभी मैं इसके ऊपर ना भाई ये देख लो मेरे पास चटनी तो नहीं है यार गाइस. तो जो है ना उसमें ही खुश रहो भाई. ये नहीं है वो नहीं है. ये होगा तो ऐसा होगा वो होगा तो वैसा होगा. चटनी तो खैर इसमें ही है. ये देख लो. और भाई इसको अभी मैं करूँगा मिक्स ऐसे ठीक है. देख लो कुछ मैं से कुछ इससे मिक्स कर रहा हूँ. शायद आपके मुंह में पानी छोड़ दिया है यार. लेकिन तुमच्या तोंडला पाणी छोटून निघत झालं.
चलो खा के देखता हूँ इसको अभी मैं। वाह और भाई खाना तो हो गया, अभी हम क्या खाएंगे ना, अभी हम खाएंगे ये थोड़ा मनुका। वाह तर ओके भाऊ, सगळं झालं आहे मस्त मध्ये, आणि आता इथनं निघायचं आपल्याला। चला निघू आता इथनं, चांगली मस्त वेळ लागली। चला वर हायवे वाट बघतोय आपली, हायवे निघू आता। आपण स्वतः बनवून खाल्लेली भेळ ती वेगळीच, आणि दुकानावर जी खाल्लेली ती वेगळी, कारण की स्वतःच्या हाताने बनवलेली जी चव आहे ना, ती चव अप्रतिम है यार खरच। तो भाई अभी मैं आ गया हूँ बहन में, जो एक बहुत बड़ी सिटी है बहन बोल के। एंड अभी मैं यहाँ पे देखने वाला हूँ रिफ्लेक्टर जैकेट कहाँ पे मिलता है, जो कि सेफ्टी जैकेट आता है, क्योंकि मुझे उसकी बहुत ज़्यादा ज़रूरत है। तो चलो देखते हैं, मेरे ख्याल से हार्डवेयर दुकान में मिल जाएगा शायद। यार बड़ी अजीब सी बात है यार, 2 किलोमीटर हो गया चल रहा हूँ यार, मेरे को कोई हार्डवेयर का दुकान ही नहीं दिखाई दे रहा है। अगर दिख रहा है तो उसमें नहीं है। जानते कसे कयाला भिडते मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहीवर दे, मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे। नो टायर फट गए। वाळू भरली भावानं, दोन्ही पण टायर जागेला धाड करून फुटून गेलं, ब्लास्ट। बाया हसते बोलली, बाया काय त्या नवऱ्याला काहीतरी म्हणायला लागली, बाया भाई कॅमेरा है इसके पास, कॅमेरा है। तर आज आपल्या सुमित भाऊचा वाढदिवस आहे। सुमित भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मला लेट कळालं, मला आज 4 वाजता कळालं, कारण की मी थिएटर जेव्हा बघितलं इंस्टाला, मला तेव्हा कळालं की भाऊ तुमचा आज वाढदिवस आहे। सॉरी जरा थोडं उशिरा देतो तुम्ही मला, पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अजून एकदा माझ्याकडून। अशीच प्रगती करत राहा लाईफमध्ये। माझ्या पाठीमागं मंदिर बघता तुम्ही, 5 मजली मंदिर महादेवाचं, आणि खरंच आज सुख पण वाटतंय आणि दुःख पण वाटतंय सांगताना की भावांनो, नेपाळचं ही लास्टचं मंदिर आहे, जे मी आता निघालेलो आहे बॉर्डरकडल्या साईडला, जे 5 मजली मंदिर आहे। आणि हे मंदिर फक्त तुम्हाला नेपाळमध्येच बघायला मिळणार, बाकीचे कुठं नाही बघायला मिळणार। नेपाळ आणि जपानमध्ये 2 ठिकाण फक्त तुम्हाला बघायला मिळतील असली मंदिर, बाकी कुठं नाही ते मिळणार। तर माझं नशीब खूप मोठं होतं भावांनो, मी एवढी सगळी मंदिरं बघितली असली। लास्टचं मंदिर आहे महादेवाचं। आता सध्या आपण बॉर्डरकडल्या साईड निघालूया, काकालबेट्टा बॉर्डरच्या साईडनं आता आपण निघणार आहे। चला निघूया। तर भावांनो आता अंधार लागलाय पडायला, तर आपल्याला आता थांबायला जागा कुठंतरी बघायला लागेल। टायमिंग झालेला आहे 4:25, म्हणजे आपल्या भारतातली 4:10, 15 मिनिटांनी फोडायचा त्याला। पूर्ण अंधार पडायची वेळ झाली, पूर्ण आता लाईट लावायला लागली। हे बघा लाईट लावायची वेळ झाली, पण अजून आपल्याला थांबायला काही जागा नाही मिळाली। जागा बघतो मी, पण अजून काही जागा मिळणार जशी पाहिजे तशी, कारण की तिथं मला वायफाय भेटलं पाहिजे अशी ठिकाणी मी बघतोय, पण मला तसं काही भेटणार जागा अजून दिसत नाहीच काय। आणि जरा थोडा मुस्लिम एरिया असल्यामुळे जरा थोडं जपून चाललं लागतं इथं लय मुस्लिम एरिया आहे पाठीमागं। दुसरी गोष्ट आता मेन झाली की माझ्या मोबाईलचा बॅलन्स बी संपलाय, आणि टेंटला जागा काहीतरी अशी मिळालेली आहे। तर रामाचं मंदिर आहे इथं, श्रीरामाचं मंदिर आहे असं, आणि त्या साईडला इकडं एक मंडप टाईप केलेलं आहे, काहीतरी ताडपत्री लावून केलं काहीतरी कार्यक्रम असं इथं। तर आता मी काय करतो, इथं मस्त मध्ये आता पाठीमागं टेंट लावून थांबतो, पर्याय नाही काय, अंधार पडायला लागला पूर्णपणे इकडे बघा।
पाठीमाग आपण टेंट लावला आहे. संध्याकाळच्या 6 वाजूला अजून थोडा टाईम आहे. पूर्णपणे अंधार पडला आहे. सध्या म्हणजे निघालो. ते एक माणूस म्हणला या चहा पाचतो नाश्ता विचारतो म्हणलं ते तिथे निघालो आहे. पण त्या दिवसावर सामान आहे त्यांना तो मंदिरात बोर्ड आहे. त्याला तिथे चार्जिंग लावून घेतो आधी सामान थोडं. हे बघा इथं मंदिर आहे रामजीचं. लय मुश्किल असते वन ट्रैवलिंग लाइफ. ये OTG ना, ये OTG लगा के ना मैंने जो मेरा मेमोरी कार्ड जो फुल भरा था ना, जो अभी आप देख रहे हो वो जो है ना पूरा का पूरा सॉफ्टवेयर से पूरा डिलीट कर दिया. मतलब इसमें जो जगह है ना वो पूरा बहुत कम बची थी तो उसमें फाइलें बन गई थी. तो मैंने जो इसमें लगा के ना पूरी फाइलें ख़त्म कर दी मैंने इसमें लगा के. चलो चलो भाई काम हो गया अभी. एक तो अभी रात के 8 बजे एडिटिंग कर ही रहा था मैं. भाई जी बोले चलो हमारे यहाँ पे खाना खाने के लिए. वो रहा अपना वहाँ पे टेंट और अभी इनके साथ जा रहा हूँ मैं खाना खाने के लिए इनके घर पे. चलो भाग रहे भाई देख लो. चलो भाई चलते खाना खाने. हे बघा पाणी, हे बघा पाणी पिण्यासाठी तांबे किती मोठा आहे. ये क्या सुपारी है? अच्छा ये लीजिए, ये खाना. एक छोटा टुकड़ा बस हो गया. ये बहुत ज़्यादा हो गया. कहीं रास्ते पर खाने के लिए होगा. वो मेरे छाती में जो है ना वो दर्द होता है खाने से. वो जलन सी होती है ना, वो फिर खांसी आती है. मेरा होता है तो मैं ज़्यादा नहीं खाता ये. चलो